नमस्कार. लस्सी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तर आज आपण इथे घरच्या घरी लस्सी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण इथे रूह ही लस्सी बनवणार आहोत. तर ही लस्सी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे साहित्य पाहूया. रूह सिरप, दही 1 वाटी, अर्धी वाटी साखर, गुलाबाच्या पाकळ्या आणि चेरी घेतलेली आहे आणि बर्फ. तर इथे आपण आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी दही घेणार आहोत. दही घट्ट आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी आपण पाणी घेणार आहोत. तर इथे आपण अर्धी वाटी थंड पाणी घेतलेलं आहे, म्हणजे छान लस्सी थंड होईल. तर इथे तुम्हाला पाण्याचा वापर नसेल करायचा तर नाही केला तरीसुद्धा चालेल. आणि अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे. साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि इथे आपण रूह सिरप घेतलेला आहे. तर 2 ते 3 चमचे आपण रूह सिरप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल आवडत तर नुसतं दह्याची सुद्धा लस्सी छान होते. तर इथे आणखीन छान आपली थंडगार अशी लस्सी होण्यासाठी आपण इथे बर्फाचा वापर करणार आहोत. तर इथे आता आपण ही लस्सी छान मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण छान दही घुसळून घेणार आहोत. तुम्हाला अगदी झटपट हवी असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण छान फिरवून घेऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा खूप छान अशी लस्सी तयार होते. तर इथे साखर विरघळेपर्यंत छान आपण अशा पद्धतीने दही छान घुसळून घ्यायचं आहे. तर इथे दही छान घुसळून झालेलं आहे आणि साखर छान विरघळली आहे. तर इथे आपली ही रूह सिरपची लस्सी छान तयार झालेली आहे. इथे तुम्हाला जर रूह सिरपचा जास्त वापर करायचा असेल तर करू शकता. तर इथे आपली ही लस्सी छान तयार झालेली आहे. साखर आणि दही छान घुसळलं गेलेलं आहे आणि साखर छान विरघळली आहे. तर इथे आपली ही रूह सिरपची लस्सी छान तयार झालेली आहे. तर आता आपण ती ग्लासामध्ये छान ओतून घेणार आहोत. तर प्रथम आपण ग्लासामध्ये थंडगार होण्यासाठी बर्फाचा वापर करणार आहोत. तर इथे ग्लासांमध्ये आपण छान बर्फ टाकून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जी लस्सी छान तयार करून झालेली आहे ती आपण ओतून घेणार आहोत. छान अशी ही रूह लस्सी तयार होते. नक्की करून बघा. 1 चमचा आपण रूह सिरप छान लस्सीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे आवडत असल्यास तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता. तर इथे मी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे आणि चेरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे रूह लस्सी छान तयार झालेली आहे. ती चमच्याने छान ढवळून घ्यायची आहे, म्हणजे रंग खूप छान येतो. तर इथे आपली ही रूह सिरपची लस्सी छान तयार झालेली आहे. नक्कीच या उन्हाळ्यामध्ये ही लस्सी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.